Next point is a scheduling queues. Scheduling queues means what exactly? Queue is nothing but a particular technique, particular fundamental operation. In that operation, we just insert or we just provide a number of processes in that queues. Okay, that queues are perform some typical operations like first in first out. Those processes are come first. That particular process are perform the some operations perform the some operations by a प्रोसेसर. ओके, ह्या म्हणजे थोडक्यात ह्या क्यू मध्ये काय असतं, त्या क्यूला काय बोलतात, रेडी क्यू बोलतात. काय बोलतात, रेडी क्यू. कोणता क्यू, रेडी क्यू. ह्या क्यू मध्ये नंबर ऑफ प्रोसेसेस काय होतात, स्टोअर होतात. त्या प्रत्येक प्रोसेसर काय होतं, ऑपरेशन परफॉर्म करतं. कोण, प्रोसेसर. ओके, प्रॉपर अँड सक्सेसफुली. म्हणजे पहिले जी प्रोसेस येईल त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करणार, मग ती प्रोसेस काय होणार, एक्झिक्यूट होणार. ॲज लाईक FIFO, फर्स्ट इन फर्स्ट आउट. ओके, जी प्रोसेस पहिली आली असेल त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करायचं, ती एक्झिक्यूट होणार, ती बाहेर निघणार. मग दुसरी प्रोसेस येणार, त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करायचं, ती एक्झिक्यूट होणार, ती बाहेर निघणार. मग तिसरी येणार, लाईक दॅट. ओके, तर त्या टेक्निकला, त्या मेथडला काय क्यू बोलतात. म्हणजे ह्या क्यूमध्ये नंबर ऑफ प्रोसेसेस स्टोअर होतात प्रॉपर सक्सेसफुली. पण आता ह्या प्रोसेसेस जी आहेत ती प्रति क्यू, त्या क्यूला काय बोलतात, रेडी क्यू बोलतात. कोणती क्यू आहे ती, रेडी क्यू. आता ही क्यू, ह्याची जी क्यू आहे ती एक प्रकारची काय तयार होते, प्रोसेसची लिस्ट तयार होते. ती लिस्ट कोणती असते, त्या लिस्टला काय बोलतात, लिंक लिस्ट बोलतात. लिंक लिस्ट हा पॉईंट तुम्हाला झालेला आहे डेटा स्ट्रक्चर्समध्ये. आता ह्या लिंक लिस्टमध्ये काय दोन गोष्टी असतात, हेड आणि टेल. काय असतात, हेड आणि टेल. आता हेडमध्ये काय असतं, हेडमध्ये काय असतं की हेडमध्ये असतं पॉइंटरची इन्फॉर्मेशन असते. कोणती इन्फॉर्मेशन, पॉइंटर. जसं आपण PCB मध्ये बघितलं ना, पीसीबी म्हणजे काय, प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. या प्रोसेस कंट्रोल ब्लॉकमध्ये काय होतं, पॉइंटरची इन्फॉर्मेशन होती. पॉइंटर, फर्स्ट पॉइंटर आणि लास्ट पॉइंटर. तर त्या पॉइंटरच्या रिलेटेड डेटा इन्फॉर्मेशन कुठं अवेलेबल असते, हेडमध्ये असते. तर हा हेड काय करतो, ती पॉइंटरची इन्फॉर्मेशन कॅप्चर करतो, ॲक्सेस करतो. म्हणजे त्याच्यानंतर हा हेड ती कॅप्चर केल्यानंतर कोणत्या पुढच्या पॉईंटला, प्रोसेसला पॉईंट करायचं आहे, कोणत्या पुढच्या प्रोसेसला काय करायचं आहे, पॉईंट करायचं आहे किंवा फोकस करायचं आहे एक्झिक्युशन करण्यासाठी, हे काम कोण करतं, हेड करतं. कोण, हेड. आणि त्याच्यानंतर हे टेलमध्ये काय असतं की बाकीच्या प्रोसेसेस ते कुठं असतात, स्टोअर कुठं असतात, टेलमध्ये असतात. हेडमध्ये काय असतं, हेडमध्ये पॉइंटरची इन्फॉर्मेशन असते. पॉइंटर म्हणजे काय, टू पॉइंटर नेक्स्ट प्रोसेस. म्हणजे पुढची कोणती प्रोसेस एक्झिक्यूट करायची आहे, त्या प्रोसेसच्या रिलेटेड सम इन्फॉर्मेशन आर अवेलेबल इन द हेड. ओके, अँड पॉइंटर रिगार्डिंग इन्फॉर्मेशन अवेलेबल इन द हेड. अँड यू नो द व्हेरी वेल, पॉइंटर आर द पर्टिक्युलर फील्ड आर प्रेझेंट इन द PCB. पॉइंटर, प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. हे प्रोसेस कंट्रोल ब्लॉकमध्ये काय असतं, पॉइंटरचा कन्सेप्ट असतो. ती इन्फॉर्मेशन कॅच करतं कोण, हा हेड. त्या मोमेंटला, त्या सिच्युएशन म्हणजे प्रोसेस एक्झिक्युशन करताना, ठीक आहे, हेड काय करतं, एक्झॅक्टली पुढची कोणती प्रोसेस एक्झिक्यूट करायची ते पॉईंट करतो किंवा पॉइंटरच्या थ्रू ते काय करतो, कॅप्चर करतो. आणि टेलमध्ये काय असतं की बाकीच्या प्रोसेस स्टोअर असतात कुठं, टेलमध्ये. आणि हे काय असतं, एक्झिक्युशन चालू असतं. म्हणजे पुढची प्रोसेस एक्झिक्यूट होणार, मग त्याच्यानंतर ह्या टेलमधली पुढची प्रोसेस इथं जाणार, परत पुढची प्रोसेस इथं जाणार. म्हणजे थोडक्यात हे एक्झिक्युशन प्रॉपर चालू राहणार क्यूमध्ये. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे की काही प्रोसेस एक्झिक्युशन होत असताना काहीतरी ट्रबल येतात, काहीतरी इंटरप्ट अकोर होतं, इंटरप्ट किंवा ट्रबल येत असतात. जर अशा वेळेस त्यांचं जर इनपुट आउटपुट ऑपरेशन कम्प्लीट झालं नाही किंवा काही इंटरप्ट वगैरे आले असेल अशा प्रोसेसच्या वेळेस, दॅट पर्टिक्युलर प्रोसेस आर गोज इन सम अनादर क्यूज. म्हणजे ते प्रोसेस किंवा ते पर्टिक्युलर जॉब्स हे दुसऱ्या क्यूमध्ये जातात. म्हणजे सिस्टीममध्ये दोन क्यूज असतात, एक तर रेडी क्यू असतात, ठीक आहे, रेडी क्यू किंवा दुसरी कोणते क्यू असते, डिव्हाइस क्यू असते. डिव्हाइस क्यू म्हणजे अशा काही प्रोसेस असतात की त्या प्रोसेसवर जर प्रॉपर ऑपरेशन परफॉर्म होत नाही आहे एक्झिक्युशन करण्याचं, किंवा ते प्रोसेस एक्झिक्यूट होत असताना काहीतरी ट्रबल आला, काहीतरी इंटरऑकर झाला, दुसरा पॉईंट, किंवा त्या प्रोसेसवर इनपुट आउटपुट ऑपरेशन प्रॉपरली परफॉर्म झालं नाही, असे नंबर ऑफ प्रोसेस असतात. ते नंबर ऑफ प्रोसेस जे आहे ते नंबर ऑफ प्रोसेस हे सेकंड क्यूजमध्ये म्हणजे अनादर क्यूमध्ये स्टोअर होतं. ते अनादर क्यू कोणतं असतं, डिव्हाइस क्यू. लाईक आवर टॅब ड्राईव्ह, डिस्क, त्याच्यामध्ये त्या क्यू प्रोसेस का होतात, स्टोअर होतात. ठीक आहे. म्हणजे रेडी क्यूमध्ये कोणत्या प्रोसेसेस एक्झिक्यूट होतात, ज्या प्रॉपरली परफॉर्म होतात, ज्यांना प्रॉपरली युजर रिक्वेस्ट आहे, प्रॉपरली टायमिंग आहे, प्रॉपरली मेमरी मॅनेजमेंट झालेलं आहे, तेच प्रोसेस एक्झिक्यूट होतात प्रॉपरली सक्सेसफुली. पहिली प्रोसेस, मग दुसरी प्रोसेस, मग तिसरी प्रोसेस. ओके, समजलं. त्याच्यानंतर टेलमध्ये काय असतात, बाकीच्या प्रोसेस स्टोअर असतात. पण आता काही प्रोसेसचा जर प्रॉब्लेम येत असेल, काही प्रोसेसला ट्रबल्स ऑकर होत असेल, काही प्रोसेसला
इनपुट आउटपुट ऑपरेशन कम्प्लीट नसेल ते प्रोसेसर दुसऱ्या क्यूमध्ये स्टोअर होतात. ते दुसरा क्यू कोणता असतं? आपलं डिव्हाइस क्यू असतं. आणि डिव्हाइस क्यू म्हणजे काय? आपलं टेप ड्राईव्ह, डिस्क. ओके, म्हणजे आपले एक प्रकारची सेकंडरी स्टोरेज मेमरी असते ना कम्प्युटरमध्ये, त्याच्यामध्ये ह्या प्रोसेसर स्टोअर होतात. त्याच्यामध्ये स्टोअर झाल्यानंतर त्या प्रोसेसेस हे काही टायमिंग नंतर किंवा काही वेळानंतर एक्झिक्यूट होऊ शकतात किंवा होतात, नंतर एक्झिक्यूट होतात, पण त्या मोमेंटला एक्झिक्यूट होत नाही का? कारण की त्याच्यावर काहीतरी ट्रबल्स ऑकर झाले असल्यामुळं. दॅट वॉज एक्झॅक्टली अ शेड्यूलिंग ऑफ अ क्यूज. ओके,